पगारी रजा देण्यात यावी. कोण लिहितंय? बाबासाहेब. मग माय मावल्यांनो, तुम्ही नोकरी करत असाल, तुम्हाला पगारी रजा गर्भवती असताना जी भेटते ती बाबासाहेबांना फक्त बौद्ध स्त्रियांना दिली का? फक्त दलित स्त्रियांना दिली का? मग तुम्हाला बाबासाहेब का लाडका भाऊ वाटत नाही? लाडक्या बहिणीचे आपल्या अकाउंटला पैसे पाठवले नाही म्हणून? अहो, रक्षाबंधनला मोठा भाऊ म्हणून बाबासाहेबाच्या प्रतिमेची आम्ही पूजा केली पाहिजे. अहो, तुमच्या महिलांसाठी हिंदी क्युडिबल मध्ये भांडलेत बाबासाहेब. त्याच कामगारांसाठी ओव्हर टाइम केलं तर दुप्पट पगार, दीडपट पगार म्हणून कायदा पारित केलाय. आणि कामगारांसाठी ओव्हर टाइम, पैसे जास्त, कामाचे तास 8 तास ठरवून दिलेत, आठवड्याचे 48 तास ठरवून दिलेत, विमा संरक्षण पारित केला. जर तिथे मृत्यू झाला तर घरातल्यांना मदत जाहीर केली. कुणासाठी केली? बौद्धांसाठी फक्त? कुणासाठी केली? अस्पृश्यता काळात मानल्या जाणाऱ्या लोकांसाठी फक्त? अरे केली त्या भारतीयांसाठी. मग या बाबासाहेबाचं भारतीयत्व आमच्यामध्ये कधी रुजणार आहे? महिलांना प्रश्न पडतो, बाबासाहेबांनी आमच्यासाठी काय केलं? 9 डिसेंबर 1943 स्थळ आहे धनबाद, कोळशाची खाण आहे. बाबासाहेब कामगार मंत्री म्हणून हट्ट करतात की मला कोळशाचे कामगार कसे काम करतात बघायचंय, कसे काम करतात बघायचंय. म्हणून बाबासाहेब जातात. शेजारचे पाजारचे अधिकारी सांगतात, बाबासाहेब जाऊ नका हो, तुमचं वय बघा, तब्येत बघा आणि खाली जाण्याची काही इच्छा व्यक्त करू नका. बाबासाहेब म्हणतात, नाही, मला कोळशाची खाण नाही बघायची, मला आतमध्ये जाऊन बघायचंय. 400 फूट खोल खाली बाबासाहेब उतरतात. श्वास घ्यायला त्रास व्हायला लागतो, धाप लागायला लागते. बाबासाहेब ऐकत नाहीत. बाबासाहेब खाली जातात, समोर पाहतात. एक 8 महिन्याची पोटूशी बाई कोळसा खाणीमध्ये काम करते. श्वास घ्यायला प्रचंड त्रास होतोय, घामाघूम झालेली आहे, पाणी नाही, काय नाही, त्या अवस्थेमध्ये काम करते. बाबासाहेब संतापतात आणि विचारतात, ए ताई, गर्भवती आहेस? 8 महिन्याची पोटूशी आहेस? पोटामध्ये जन्म घेणारे पुढची पिढी काय करतीये? म्हणते, बाबासाहेब पोटासाठी करतीये. अरे पोटासाठी, पण जर श्वास मिळाला नाही तर पोटातलं लेकरू मरून जाईल. तात्काळ सगळ्या कामगारांना घेऊन बाबासाहेब बाहेर येतात. काही कामगार प्रचंड थकलेल्या अवस्थेमध्ये दिसतात आणि बाबासाहेब विचारतात, काय इतके थकलायत? म्हणले, बाबासाहेब 2 दिवसापासून सलग काम करतोय. का? पैसे मिळावे म्हणून. आणि पगार? पगार तेवढाच. बाबासाहेब दिल्लीला जातात आणि 3 कायदे पारित करतात. ते पहिला कायदा करतात, महिलांना प्रसूती पूर्वी 10 आठवडे आणि डिलिव्हरी नंतर 4 आठवडे पगारी रजा.